रेश्माने गार्गीला खुर्चीवर बसवलं आणि तिच्यासाठी पाणी घेऊन आली. गार्गीने एकाच घोटात पाणी पिऊन टाकलं. तसं थोडंसं ती सावरली. गार्गी, आता बोल, काय झालंय? तुला इकडे पळत येताना पाहिलं मी मागून आवाज देत होते, पण तुझं लक्ष नव्हतं. एवढं काय झालेलं तुला? रेश्माने काळजीने विचारलं. आता पुढे. रेश्मा, तो माझ्या मामीचा भाऊ रमेश, त्याने गार्गीला सांगताना पण किळस वाटली. तिने दोन्ही हाताने डोकं पकडलं आणि पुन्हा रडू लागली. त्याने पुन्हा तुला त्रास दिला का? रेश्माने तिच्या जवळ बसत विचारलं. गार्गी काहीच बोलली नाही. गार्गी, खरं सांगू, तू मागच्या वेळी त्याची पोलीस कंप्लेंट केली म्हणून तो जास्तच रागवला आहे. तेव्हा पण सांगत होते, अशा गुंडांच्या नादी नको लागू. त्यापेक्षा तुझ्या मामाला एकदा सांग, म्हणजे तो त्याला समजावेल. पण तेव्हा रागात तू त्याची कंप्लेंट केली. रेश्मा सुस्कारा सोडत बोलली. रेश्मा, अगं, तुझ्यासमोर इथं येऊन त्याने मला धमकी दिली होती. माझ्या मामाच्या घरी मी जात नाही, कारण याचमुळे. अगं, मामा पण हतबल आहेत. हा एक पॉलिटिशियनचा गुंड आहे. किमान त्या पॉलिटिशियनसाठी तरी तो गप्प बसेल म्हणून मी केस केली. पण हा जास्तच माजला आहे. आणि आता तर म्हणतोय की 1 महिन्यात त्याचा साहेब MLA होणार आहे. मला खूप भीती वाटते आहे. गार्गी डोळे पुसत बोलली. गार्गी, तू हे शहर सोड. हा एकच पर्याय आहे, कारण असे हे गुंड लवकर पिच्छा सोडत नाहीत. आणि पोलीस पण यात त्यांचेच गुलाम असतात. रेश्मा बोलत होती. मी थोडा आराम करते, गार्गी बोलली आणि आतमधल्या रूममध्ये जाऊन तिच्या छोट्याशा गादीवर पडली. मी चूक केली का पोलिसात जाऊन? पण जर तो मला त्रास देत होता तर मी गप्प राहायला हवं होतं का? अनुष्काच्या लग्नात पण तो त्रास देणार होता, पण राघव सरांमुळे मी वाचले. पुन्हा इथं आले तर इथला ॲड्रेस पण त्याला माहिती पडला आणि रोज हा माझा पाठलाग करत होता. आणि त्या दिवशी तर धमकी पण दिली, उचलून घेऊन जाईल म्हणून. मग मी का गप्प राहायचं? पण पोलिसांनी काहीच कसं केलं नाही की खरंच रेश्मा म्हणते त्याप्रमाणे पोलीस या लोकांचे गुलाम असतात. आज त्याने जे केलं ते तर. गार्गीने डोळे गच्च मिटले. तिला ती आठवण, त्याचा तो किळसवाना स्पर्श नकोसा वाटत होता. नकळत तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने डोळे पुसून फोन हातात घेतला तर अनुष्काचा होता. तिने तो फोन तसाच खाली ठेवला. अनुष्का हनीमूनसाठी गेली होती आणि आता जर फोन रिसीव्ह केला तर तिच्या आवाजावरून सुद्धा अनुष्काने ओळखलं असतं की ती रडली आहे. किमान या क्षणी तरी गार्गीला अनुष्काच्या आनंदात विरजण घालायचं नव्हतं. पण लवकरच तिला त्याचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा होता. पुढच्या आठवड्यात अनुष्का परत आली की आपण तिच्याशी बोलू असं तिने ठरवलं. पण मनाची कितीही समजूत घालून पण डोळे मात्र वाहतच होते. रात्रीचे 11 वाजले होते. राघव त्याच्या बाल्कनीमध्ये बसला होता. हातात वाईनचा ग्लास होता. त्याचे तो हळूहळू सिप घेत होता. समोरच्या काचेत बाहेर पडणारा पाऊस लाईटमध्ये चमकत होता. पण त्याच्या रूममध्ये पूर्ण शांतता होती, कारण सगळं पॅक होतं. त्याच्या मनात विचारांचं थैमान सुरू होतं, कारण आजकाल त्याला त्याच्या स्वभावात, त्याच्या विचारात फरक पडल्यासारखं वाटत होतं. गार्गी हे एकच नाव सतत मनात घुमत होतं. तिचा चेहरा, तिचा हसरा चेहरा, तिचं बोलणं, तिचं गडबड करणं, तिचं ओरडणं, सगळं असं सारखं नजरेसमोर दिसत होतं. तिची आणि त्याची पहिली लिफ्टमधली भेट, तिचं गोंधळून जाणं, चेन्नईमध्ये तिला साडीत पाहिल्यावर त्याच्या मनाची झालेली घालमेल, अंधारात ती मिठीत आल्यावर मनात उडणारे आनंदाचे तुषार, आणि कोण दुसऱ्याचं नाव तिच्या हातावर पाहून मनात उठलेल्या आगीचा डोंब, सगळंच त्याच्यासाठी नवीन होतं. ती कायम जवळ असावी असा एक वेगळीच फिलिंग त्याच्या मनात येत होती. आता पण समोरचा पाऊस पाहून त्याला ती जवळ, त्याच्या मिठीत असावी अशी इच्छा झाली होती. गेले काही दिवस असंच होत होतं, पण त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण आता हळूहळू त्याला कळत होतं की त्याला काय होतंय. त्याला ती हवी होती.
त्याला ती आवडत होती, पण ती त्याच्या टाईपची नव्हती. त्याने वाईनचा ग्लास समोरच्या टेबलवर जोरात आपटला आणि चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवून त्याने हनुवटी त्यावर ठेवली. गार्गी, व्हाय आर यू सो क्यूट, प्युअर सोल, तो तोंडातच पुटपुटला आणि त्याने त्याचा फोन काढला. तिचा नंबर काढून तो क्षणभर थांबला. मनात चलबिचल सुरू झाली, पण मग त्याने तोच नंबर डायल केला. समोर रिंग होत होती. तिने 3-4 रिंगमध्येच फोन रिसीव्ह झाला. हॅलो सर, काही काम होतं का? तिचा आवाज आला, थोडासा ओलसर, आणि नकळत त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. आर यू ओके? त्याने काळजीने विचारलं. येस सर, आय एम फाईन. तुमचं एवढ्या रात्री काही काम होतं का? ती बोलताना किंचित नाक वर ओढण्याचा आवाज आला आणि त्याची खात्री पक्की झाली. व्हाय आर यू क्राईंग? त्यानं थोडं रागात विचारलं आणि इकडे गार्गी गडबडली. याला सगळं कसं माहीत असतं? 1 मिनिट सर, ती बोलली आणि तिने फोन म्यूट केला. याला काय तिसरा डोळा आहे का? प्रत्येक वेळी सगळं कळून जातं. गार्गी मनातच वैतागत वॉशरूममध्ये पळाली आणि लगेच नाक साफ करून पुन्हा फोन सुरू केला. हा सर, बोला. आता तिने शक्य तेवढं नॉर्मल बोलण्याचा प्रयत्न केला. तू रडत होती का? तू रडत का होती? त्याने विचारलं. नाही, मी रडत नव्हते. मला थोडीशी सर्दी झालेली, जस्ट ॲलर्जी टाईप, म्हणून ते. तिला पुढे काय बोलावं कळलं नाही. ओके फाईन, तो म्हटला. सर, काय काम होतं? ती परत बोलली. हाऊ इज युअर वुंड? त्याने सहज विचारावं तसं विचारलं. हो ठीक आहे, तिने गोंधळून उत्तर दिलं. याला माझी एवढी काळजी का वाटते? फाईन, उद्या बोलू. कॅन आय कम टू पिक यू? त्याने विचारलं आणि तिला आता चक्कर येणंच बाकी होतं. हो नाही, म्हणजे हा एरिया तुम्हाला लास्ट टाईम आवडला नव्हता, सो. गार्गी गोंधळून अडखळत बोलत होती. इट्स ओके, आय विल कम बाय 10 AM. बी रेडी. गुड नाईट, टेक केअर, तो बोलला आणि फोन कट झाला. गार्गी अविश्वासाने फोनकडे बघत होती. तिने पुन्हा फोन ओपन करून पाहिलं. त्याचा कॉल आलेला दिसत होता, म्हणजे ते स्वप्न नव्हतं. पण हा खडूस कधीपासून एवढा चांगला झाला? चक्क मला पिकअप करायला येणार. पण का? याच्या मनात काहीतरी वेगळं नाही आहे ना? पण वेगळं काय? गार्गी बेडवर येऊन पडली आणि डोळे झाकले. पण आज झोप येत नव्हती. राहून राघवचं बोलणं, त्याचं केअर करणं आठवत होतं. थोड्या वेळापूर्वी रमेशला आठवून ती रडत होती आणि आता मात्र राघवला आठवून तिच्या पोटात फुलपाखरं उडत होती. तिला पण कळत नव्हतं का असं होतंय, पण फक्त त्याच्या आठवणीने सुद्धा तिला एक्साइटमेंट वाटत होतं. पोटात अचानक काहीतरी अलगद फिरत गुदगुल्या करत असल्यासारखं वाटत होतं, ज्यामुळे तिची झोप उडाली होती. कसंबसं ती झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण झोप काही लागत नव्हती. शेवटी मध्यरात्री कधीतरी तिचा डोळा लागला. सकाळी पाण्याच्या आवाजाने गार्गीला जाग आली. तिने डोळे उघडले तर आज डोळे थोडे चुरचुरत होते. ती तशीच उठून बेडवर बसली. रेश्मा कदाचित वॉशरूममध्ये होती. बाकीच्या अजूनही झोपलेल्या होत्या. त्यांची शिफ्ट दुपारची असायची, त्यामुळे त्या उशिरा उठून रात्री कधीतरी घरी यायच्या. गार्गीने घड्याळ पाहिलं. 9 वाजले होते. तिने मस्त आळस दिला आणि त्याचवेळी तिच्या लक्षात आलं राघवचा कालचा कॉल. तो तिला न्यायला येणार होता 10 वाजता. शिट, लवकर आवरायला हवं. पण खरंच तो हिटलर येईल का? की रात्री नशेत होता म्हणून बोलला? तसंही त्याला तर दारू पिल्याशिवाय झोप येत नाही असं तोच बोलला होता. बेवडा. पण आला तर? नको, रिस्क नको घ्यायला, नाहीतर आग बरसेल. गार्गीने वॉशरूमच्या दरवाजावर जोरजोरात मारायला सुरुवात केली. गार्गी अगं आंघोळ तरी करू दे. आतून रेश्माचा वैतागलेला आवाज आला. रेश्मा, लवकर बाहेर ये, मला लेट होतोय. गार्गी अस्वस्थपणे बाहेर एरझाऱ्या घालत बोलली. हो ग, येते. इथेच घर बांधणार नाही, रेश्मा बोलली.
गार्गीने बाकीचे सगळे आवरले आणि मग वॉशरूममध्ये गेली. आज तिने रेड कुर्ती आणि व्हाईट लेगिन्स घातली. केस मागे मोकळे सोडले आणि हलकासा मेकअप केला. मग एक दीर्घ श्वास घेऊन तिने घड्याळ पाहिलं. करेक्ट 10 वाजले होते. शिट, उशीर होईल. तिने पटकन कसाबसा ओठांवर नेहमीचा स्ट्रॉबेरी लिप बाम लावला आणि आरशात न पाहताच पर्स घेऊन बाहेर पडली. जाता जाता पर्समध्ये पैसे आहेत का चेक केलं, कारण राघव आला नसेल असं तिला वाटलं होतं. जवळजवळ खात्री होती तो आलाच नसेल. तरी पण थोडं फास्ट चालत खाली आली आणि समोरचं दृश्य पाहून शॉक झाली. समोर राघव गाडीला पाठ टेकून आणि खिशात एक हात घालून उभा होता. ब्लॅक ब्लेझर आणि डोळ्यावर ब्लॅक कलरचा गॉगल. जबरदस्त किलर लुक होता. त्याला पाहून गार्गी क्षणभर स्तब्ध झाली. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास वाटत नव्हता. खरंच तो आलेला. तिने वरती पाहिलं. आज सूर्य नक्की पूर्वेलाच उगवलाय ना. ती तशीच चालत त्याच्याकडे जाऊ लागली. तो फोनमध्ये काहीतरी करण्यात बिझी होता. आसपासचे लोक त्याला पाहून जात होते. काहीजण त्याची स्टाईल आणि त्याची गाडी बघून तिथंच घुटमळत होते. गार्गी त्याच्याजवळ पोचली. तिने घसा खाकरला. आता ती काही बोलणार तेवढ्यात तो सरळ उभा राहिला आणि त्याने तिच्याकडे पाहिलं. गेट इन, तो बोलला आणि गाडीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसला. गार्गी पण मग त्याच्या शेजारच्या सीटवर जाऊन बसली. थँक्यू सर. गाडी सुरू होताच तिने त्याच्याकडे बघून धन्यवाद दिले. तो काहीच बोलला नाही. त्याने गॉगल काढून बाजूला ठेवला आणि समोर बघून गाडी ड्राईव्ह करू लागला. तिने पण मग खिडकीतून बाहेर नजर फिरवली. अजब रसायन आहे. स्वतः न्यायला आला आणि आता बोलतच नाही. याचं काहीच कळत नाही. कधी रागवतो तर कधी काळजी करतो. आणि आता त्या स्वरासोबत ब्रेकअप झाले तर दुःखी असेल का. गार्गीने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. तो शांतपणे गाडी चालवत होता. नक्कीच त्याला हर्ट झाला असेल. शेवटी प्रियसी होती त्याची. प्रेम होतं त्याचं. तो कोणाला काही बोलला नाही तरी मनात त्याला वाईट वाटतच असेल. कसं सहन केलं असेल त्याने. गार्गीला मनातूनच वाईट वाटलं. तिने पुन्हा राघवकडे पाहिलं. तो अजूनही शांतपणे पुढे गाडी चालवत होता. सर, तिने हळूवार हाक मारली. तो म्हटला. सॉरी सर, ती बोलली. कशासाठी. ते काल मला असंच कळालं. स्वरा मॅडम आणि तुमच्याबद्दल, ती अडखळत बोलली आणि त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. रेड कलरची कुर्ती आणि त्याच कलरचा मेकअप. काहीतरी कमी होती पण तरीही खूप सुंदर दिसत होती. मगाशी नोटीस केलं नव्हतं त्याने. काय कळालं. त्याने पुन्हा समोर बघत विचारलं. पण त्याचे लाल डोळे पाहून तिला पुन्हा वाईट वाटलं. कदाचित तो रात्रभर झोपला नसावा असं वाटत होतं. म्हणजे खूप जास्त हर्ट झाला असेल. शिट, उगाच विषय काढला. कदाचित याला काही शेअर पण करायला आवडत नसेल. आता बोललं तर बरसेल का. गार्गी, वेडी आहेस तू. आता बोल. गार्गीने एक दीर्घ श्वास घेतला. तुमचं ब्रेकअपबद्दल कळालं. कसं बसा धीर एकटावून ती बोलली आणि त्याच्या रिएक्शनची वाट बघू लागली. पण तो काहीच बोलला नाही. सर, डोंट वरी. तुम्हाला त्यांच्यापेक्षा चांगली मिळेल. तुम्ही खूप चांगले आहात, ती पुन्हा बोलली आणि तो गालातच हसला. नक्कीच मिळेल. त्याने तिच्याकडे बघून विचारलं. नक्की मिळेल. त्याने तिच्याकडे बघून विचारलं. हो सर, तुम्हाला तर खूप चांगली पार्टनर मिळेल. तुम्ही फक्त हो बोला. तुम्हाला पाहिजे ती मिळून जाईल. गार्गी पण जबरदस्ती हसत बोलली. पाहिजे ती मिळेल. त्याने तिच्याकडे बघून भुवया वर केल्या. येस सर, गार्गी ठामपणे बोलली. तसंही समोरच्या व्यक्तीला देवाने अगदी वेळात वेळ काढून बनवलं आहे. सगळं एक्स्ट्रा दिलेलं आहे. स्मार्टनेस, ॲटिट्यूड, लुक, सगळं एक्स्ट्रा. त्यात राग पण 7व्या आसमानावर दिला आहे. याला नाही कोण म्हणेल. गार्गी त्याच्याकडे बघून मनातच बोलली. थँक्स.
तो बोलला आणि गाडी थांबवली. तिने समोर पाहिलं, ऑफिस आलेलं. ओके सर, बाय, ती दरवाजाचा हँडल पकडत बोलली. गार्गी, त्याने हाक मारली. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. युअर लिप्स, तो तिच्या ओठांकडे इशारा करत बोलला आणि ती गोंधळून त्याच्याकडे बघू लागली. ती काहीच प्रतिक्रिया देत नाही पाहून तो थोडं पुढं झाला. तसं ती जास्तच गोंधळली आणि त्याच वेळी त्याने त्याचा हात पुढे केला आणि तिच्या खालच्या ओठांवरच्या किनाऱ्यावर अंगठा फिरवत ओठांच्या कडापर्यंत नेला आणि ती पूर्ण ब्लँक झाली. पूर्ण शरीरातून तीव्र करंट वाहिल्यासारखं तिला वाटू लागलं. पूर्ण शरीर गोठवून ती भिजल्यासारखी त्याच्याकडे बघत होती. तो मात्र शांतपणे अजूनही तिच्या ओठांच्या कडा पुसत होता. त्याचं पुसून झाल्यावर तो पुन्हा त्याच्या जागेवर आला आणि टिश्यू पेपरने अंगठा पुसू लागला. तेव्हा तिचं लक्ष टिश्यू पेपरकडे गेलं. थोडासा लालसर झालेला, म्हणजे ते लावलेला लिप बाम कदाचित बाहेर आला होता आणि तोच त्याने पुसला होता. आय लव्ह स्ट्रॉबेरी, आय टोल्ड यू, तो हसत बोलला आणि ती भानावर आली. तिने लगेच त्याच्यावरून नजर हटवली. इश जानू, हे काय होतंय? त्याने ओठांना स्पर्श केला आणि तू पण आकाशात उडाली. मूर्खासारखे त्यालाच बघत बसली. आणि हे पोटात काय होतंय? एवढ्या गुदगुल्या कोण करते? हे काय होते? पण शरीर थरथर कापते. भीती आहे का? ही हवीशी का आहे? गार्गी गडबडून दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न करत होती, पण दरवाजा काही उघडतच नव्हता. गार्गी, पुन्हा एकदा त्याने हाक मारली. तसं लगेच तिने त्याच्याकडे भूत पाहावं तसं पाहिलं. लॉक आहे, मी उघडतो, तो बोलला. ती अजूनही वाढलेल्या श्वासांना कंट्रोल करत होती. गार्गी, त्याने परत हाक मारली. यस यस सर, तिने अडखळत उत्तर दिलं. सध्या तिचं हृदय जोरजोरात धडधड करत होतं. हाताची जखम दुखते? त्याने विचारलं. नाही, तिने हसण्याचा प्रयत्न केला. फाईन, बाय द वे, हू इज ही? त्याने उगीच पुढं बघत विचारलं आणि गार्गी जास्तच गोंधळली. तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. सध्या तिचा मेंदू काहीच काम करत नव्हता. तो जवळ आला तेव्हाच ती ब्लँक झालेली, त्यामुळे त्याला ही प्रश्न तिच्या कानावर जाऊन आपटत होता. त्याने पुन्हा तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर मिश्र भाव होते. का कोणास ठाऊक, पण तिचा चेहरा थोडा जास्तच गुलाबी गुलाबी झालेला. अगदी पिंक कलरचा क्रीम केक वरून जसा डिलिशियस दिसतो तसं सुंदर दिसत होता. क्षणभर त्याला तिच्या गालावर किस करण्याची इच्छा झाली, पण त्याने तो विचार लगेच झटकला. हू इज राघव सिंग? तो मुद्द्यावर येत बोलला. हा प्रश्न ऐकून गार्गी शॉक झाली. अजूनही हा राघव सिंगवरच येऊन अडकला आहे. एवढी जिद्द आहे हा, केवढा जिद्दी आहे हा. गार्गी त्याच्याकडे मख्खपणे बघत होती. टेल मी फास्ट, यू आर गेटिंग लेट, तो बोलला. तसं ती भानावर आली. ते मला शाहिद कपूर आवडतो, त्याचा मूव्ही आलेला, राघव सिंग, तेच नाव आहे, ती अडखळत बोलली आणि त्याच वेळी त्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला. राघव सिंग, शाहिद कपूर? त्याने भुवया वर करून आश्चर्याने विचारलं. हो, मी जाऊ? तिने विचारलं. ओके, तो पुढे बघत बोलला. एव्हाना त्याने बटन दाबून दरवाजा उघडला होता. ती लगेच बाहेर पडली आणि ऑफिसच्या दिशेने जाऊ लागली. ती जाताच राघवने कपाळावर बोट घासलं आणि थोडंसं गालातच हसला. मग खिशातून फोन काढून त्याने एक नंबर डायल केला. प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा. ही स्टोरी म्हणजे सर्वांपर्यंत कथा पोहोचेल. भेटू उद्याच्या भागात. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.